भारतामध्ये विरोधक आता इलेक्शन जिंकू शकत नाहीत का? असा प्रश्न वेस्ट बेंगॉलच्या निकालानंतर समोर येतोय. ममता बॅनर्जी फक्त हरल्या नाहीत तर स्वतःची सीट सुद्धा त्यांनी गमावलेली आहे. सर्वात इंटरेस्टिंगली जे मोदी समर्थक आहेत ते म्हणतायत की हे बांगलादेशी घुसपेटी आहे, यांच्या विरोधातलं इलेक्शन होतं आणि बंगालमधला हिंदू जागा झालेला आहे. जे विरोध करतायत ते डिरेक्टली SIR आणि 90 लाख कापल्या गेलेल्या वोट्सला समोर ठेवतात. मी माझ्या समजुतीनुसार 3 महत्वाचे मुद्दे समोर ठेवतो. पहिलं म्हणजे SIR हा फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कारण बेंगॉल हे एकमेव राज्य आहे जिथे 90 लाख वोटर्स तर कापलेच गेले. कारण पहिल्या फेजमध्ये 58 लाख कापले गेले आणि परत दुसरी एक फेज करण्यात आली आणि त्यामध्ये ऍडिशनल 27 लाख वोटर्स कापण्यात आले. आणि आता बीजेपीचं जे विनिंग मार्जिन आहे, म्हणजे जो वोट स्विंग आपण पाहिला तो 6-7% आहे. वोटर्स मध्ये जो कन्वर्ट केला तर तो जवळपास 30 ते 33 लाखांमध्ये जरी त्यांचा परफॉर्मन्स इफेक्टिव्ह पाहिला, मग ते 27 लाख आणि बीजेपीचं विनिंग 33 लॅक्सचं जे मार्जिन आहे, यामध्ये नक्की किती कोरिलेशन आहे ही पाहण्यासारखी गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला बेंगॉल हे एकमेव स्टेट आहे जिथे इलेक्शनच्या काही तासांअगोदर, म्हणजे वोटिंगच्या काही तासांअगोदर 6 लाख नवीन वोटर्स सुद्धा ऍड करण्यात आले होते. आता कोर्टाचा निर्देश होता, पण हे वोटर्स नक्की कुठल्या कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये ऍड झाले आणि त्याचा बेनिफिट कोणाला झाला यावरती खूप काही गणितं बनली आणि बिघडली सुद्धा असणार आहेत. म्हणजे बॉटम लाईन हीच आहे की ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये जो विनिंग कॅन्डिडेट आहे त्याचं जे मार्जिन आहे ते त्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये जे डिलीट झालेले वोटर आहे त्याच्याशी जर कोरिलेट करत असेल तर ह्या इलेक्शन मध्ये काही गडबड होती का असा लॉजिकल प्रश्न विरोधक समोर ठेवतील. दुसरा आणि माझा महत्वाचा मुद्दा हाच आहे की रिजनल आयडेंटिटी, भाषावार ज्या प्रकारची अस्मिता या अगोदर भारतामध्ये होती, महाराष्ट्रात होती, वेस्ट बेंगॉलमध्ये होती, सदनच्या राज्यांमध्येच आहे, लयास जाते का हे देखील पाहायची गोष्ट आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये बंगाली माणूस स्वतःला बंगालीपेक्षा हिंदू जास्त म्हणू लागलाय का, हा देखील एक मोठा क्वेश्चन जर इलेक्शन फेअर आणि स्क्वेअर असेल तर समोर ठेवला जाऊ शकतो. आणि तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे बेंगॉलमधील इलेक्शन हे फक्त आणि फक्त इलेक्टोरल फाईट नव्हती. हा एक वेकअप कॉल आहे, हा अलार्मिंग सिच्युएशन ही आहे ऑपोजिशन पार्टीसाठी. आता त्यांना कळून चुकलं असेल, कारण या ममता बॅनर्जीच होत्या ज्या 2024च्या लोकसभा इलेक्शन मध्ये काँग्रेसच्या 40 लोकसभा सीट येतील असं म्हटल्या. या इलेक्शन मध्ये राहुल गांधी तिथे जातात आणि ममतांच्या विरोधात बोलतात. म्हणजे तुम्हाला मोदींना हरवायचं आहे, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही स्वतःमध्येच भांडत फिरताय. तुम्हाला आता ही एक गोष्ट अंडरलाईन करायची आहे की डू यू वॉन्ट टू डिफीट बीजेपी ऑर नॉट. कारण बीजेपीला जर तुम्ही हरवलं नाहीत तर हळूहळू भाषावार प्रांतांच्या नंतर तयार झालेली जी प्रादेशिक अस्मिता आहे त्याला बीजेपी डिफीट करते. आणि दुसऱ्या बाजूला नॅशनलिझम, राष्ट्रवाद आणि त्याला हिंदुत्वाचं राजकारण याची जोड देऊन सगळे फॉर्म्युलाज फेल करत चाललेले आहे.